आणि जालिंदर सुपेकर या अधिकाऱ्याच्या कारनाम्यांची लिस्टच इतकी मोठी आहे की आतापर्यंत हे अधिकारी कारवाईपासून बचावले कसे हा प्रश्न आहे। सेवेत आल्यापासून जालिंदर सुपेकरांनी ज्या ज्या पदांवर काम केलं तिथे तिथे आपल्या या प्रतापांच्या कहाण्या ठेवल्यात। साताऱ्यात महिलांचं शोषण करणाऱ्यांना पाठीशी घातलं, जळगावमध्ये त्यांच्या छळामुळे एका सहकार्यानं आत्महत्या केल्याचा आरोप झाला, अमरावतीमध्ये कैद्याकडून 550 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप झाला, पुण्यामध्ये आपल्या भाच्यांना बंदुकांचे परवाने वाटल्याचा आरोप झाला, राज्यामध्ये कैद्यांच्या दिवाळी फराळाचे पैसे लाटल्याचा आरोप झाला। सुपेकरांच्या कारनाम्यांची यादी संपत नाहीये, पण तरीही आजपर्यंत सुपेकरांच्या केसालाही धक्का लागला नाहीये। बरं, आता हे सगळं समोर आलंय तरीही सरकारमधले नेते सुपेकरांच्या विरोधात ब्र काढत नाहीयेत। सुपेकरांचे हे सगळे कारनामे आम्ही तुम्हाला सांगतो, मग तुम्हीही विचाराल या सुपेकरांचा आका आहे तरी कोण। जालिंदर सुपेकर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी, अंगावर आलेली वर्दी, मिळालेले अधिकार आणि कायद्याचं मिळालेलं अभय या सगळ्याची अशी काही झिंग या अधिकाऱ्यांच्या डोक्यात चढली की नोकरीला लागल्यापासून यांनी ना कुणाच्या पैशाची पर्वा केली, ना कुणाच्या जीवाची पर्वा केली आणि ना कुणाच्या इज्जतीची पर्वा केली। पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करत राहिले आणि त्याच पैशाचा वापर करून स्वतःला वाचवत राहिले। महाराष्ट्रभरात त्यांनी केलेले हे प्रताप बघा। सुपेकरांचं नाव पहिल्यांदा आलं ते वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात। जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे यांचे मामा। वैष्णवीच्या लग्नानंतर तिचा छळ करायला, हुंडा मागायला तिचा नवरा, नणंद आणि सासू सासरे अजिबात घाबरत नव्हते। याचं कारण त्यांना जालिंदर मामाचं अभय होतं। वैष्णवीच्या जावेनं तक्रार केली तेव्हाही जालिंदर सुपेकरांनी पोलिसांवर दबाव आणून तक्रार होऊ दिली नाही असा आरोप मयुरी जगतापनं केला होता। जालिंदर सुपेकरांच्या पाठिंब्यामुळेच वैष्णवीचे कुटुंबीय तिचा छळ करत राहिले आणि अखेर वैष्णवीचा मृत्यू झाला। वैष्णवीच्या मृत्यूनंतरही जालिंदर सुपेकरांचा छळ थांबला नाही। वैष्णवीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या आई वडिलांची तक्रार दाखल करून घ्यायला तब्बल 22 तास लावले। सुपेकरांचा दबाव असल्यानंच इतका गंभीर गुन्हा दाखल करायलाही पोलिसांनी इतका वेळ लावला असा आरोप वैष्णवीच्या आई वडिलांनी केलाय। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या आई वडिलांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पण वैष्णवीच्या अंगावर गंभीर जखमा दिसत असतानाही पोलिसांनी आत्महत्येचाच गुन्हा दाखल केला। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे आणि दीर 7 दिवस फरार होते, पण ते महाराष्ट्रातच होते, पण पोलिसांना सापडत नव्हते। वैष्णवीचं बाळ तब्बल 6 दिवस तिच्या कुटुंबियांकडे नव्हतं। निलेश चव्हाण या हगवणेंचा मित्र असलेल्या गुंडानं ते बाळ आपल्याकडे ठेवलं होतं। हे सगळं सहज सुरू होतं कारण हगवणे कुटुंबाला सुपेकरांचा पाठिंबा होता। वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांकडेही पिस्तुलाचा परवाना होता। याच पिस्तुलाचा धाक दाखवून हगवणे कुटुंबीय वैष्णवीच्या कुटुंबियांना अनेकदा धमकावायचे असा आरोप आहे। या दोघांनाही परवाना द्यायला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नकार दिला होता, पण त्यानंतर या दोघांनी पुण्यामधला एक बनावट पत्ता दाखवून पुणे पोलिसांकडून पिस्तुलाचा परवाना मिळवला आणि हा परवाना मिळवण्यासाठी मामा जालिंदर सुपेकर यांनीच हगवणे बंधूंना मदत केली होती असाही आरोप केला जातोय। कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतानाच्या आपल्या कार्यकाळात तर सुपेकरांनी कहर केला। अमरावतीतल्या एका जेलमध्ये पाहणी करायला गेलेल्या सुपेकरांना तिथले कैदी गायकवाड यांची माहिती मिळाली। सुनेचा छळ करणे, सावकारी करणे अशा विविध गुन्ह्यांखाली मकोका अंतर्गत नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड हे बाप लेक कोठडीत होते। गायकवाड पिता पुत्रांकडे 1000 कोटींहून अधिकची संपत्ती असल्याची कुणकुण सुपेकरांना लागली। 19 ऑगस्ट 2023 रोजी सुपेकरांनी अमरावती कारागृहाला भेट दिली होती। त्यावेळी गायकवाड पिता पुत्रांकडून सुपेकरांनी
तब्बल 550 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर कार्यरत असताना जालिंदर सुपेकर यांच्याकडे बीड जिल्ह्यातील कारागृहांचाही पदभार होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला त्याला हव्या त्या जेलमध्ये ठेवायला सुपेकरांनीच मदत केली असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. एवढंच नाही तर सुपेकरांनी वाल्मिक कराडकडून 300 कोटी रुपये मागितले असाही आरोप सुरेश धस यांनी केलाय. कैद्यांच्या दिवाळी फराळावरही जालिंदर सुपेकरांनी ताव मारल्याचा आरोप होतोय. राज्यातील कैद्यांना दिवाळीचा फराळ देण्याची पद्धत राज्यात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर फराळाची खरेदी केली जाते. जालिंदर सुपेकर यांनी ब्रँडेड कंपन्यांच्या किमतीत फराळ खरेदी केला, पण प्रत्यक्षात त्यांनी जो फराळ कैद्यांना दिला तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी केला. कैद्यांसाठी सुपेकरांनी 1200 रुपये किलोची काजू कतली मागवली, पण प्रत्यक्षात ती काजू कतली कैद्यांना मिळालीच नाही असा गंभीर आरोप झाला. जालिंदर सुपेकरांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचाही आरोप करण्यात आला होता. 2015 साली जळगाव जिल्ह्यातल्या रामानंद पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अशोक सादरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी तसंच सादरे यांच्या पत्नीनं पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार यानुसार जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यासह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला गेला, पण धक्कादायक बाब म्हणजे आपला होणारा छळ, पैशांची मागणी यासह इतर अनेक गोष्टी ज्या डायरीमध्ये अशोक सादरे यांनी नमूद केल्या होत्या ती डायरीज गायब झाल्याचं प्रतिज्ञापत्र सादरेंच्या पत्नीनं न्यायालयामध्ये सादर केलं होतं. यासोबतच सीआयडीचा एक चौकशी अहवाल सुद्धा सोशल मीडियामध्ये समोर आल्यामुळं हा चर्चेचा विषय ठरला. शेवटी या प्रकरणातही उच्च न्यायालयानं जालिंदर सुपेकर यांची निर्दोष मुक्तता केली. 2000 साली जालिंदर सुपेकर हे साताऱ्यात DYSP म्हणून काम करत होते. त्याच सुमारास हिरवा शालू नावाचा एक चित्रपट साताऱ्यात तयार होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चित्रपटासाठी अभिनेत्रींची निवड होणार असल्याची बातमी पसरली. अनेक मुलींनी आपली माहिती, फोटो वगैरे संबंधितांकडे जमा केली. त्यानंतर काही मुलींना कास्टिंगच्या नावाखाली रानावनात नेण्यात आलं. यातूनच मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याच्या घटना उघडकीस आल्या. या संपूर्ण प्रकाराची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. तपासाची सूत्रे तत्कालीन सातारा DYSP जालिंदर सुपेकर यांच्याकडे सोपवण्यात आली. तपासाच्या नावाखाली अनेक उच्चभ्रू व्यक्तींना सुपेकर रात्री अपरात्री बोलवू लागले. काही उच्चभ्रू लोकांनी पोलिसांकडे पैसे देऊन प्रकरण मिटवल्याची कुजबूज त्या काळात सुरू होती. सातारकरांनी रस्त्यावर उतरत DYSP जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात मोर्चा काढला. शेवटी ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते त्या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. सगळ्याच पोस्टिंगमध्ये सुपेकरांवर कोणत्या ना कोणत्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी दाखल झाल्यात, पण या सगळ्या तक्रारींमध्ये तथ्य आहे याची खात्री सुपेकरांच्या गावात गेल्यावर मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या कुळधरण या गावामध्ये जालिंदर सुपेकर यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. याच ठिकाणी जालिंदर सुपेकर यांचं फार्म हाऊस आहे. जवळपास 3 एकर जागेवर सुपेकरांचं फार्म हाऊस आहे. सुपेकरांची कुलधरण इथे 25 ते 30 एकर शेतजमीन आहे. यातली काही जमीन वडिलोपार्जित आहे, पण सुपेकर यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. सुट्टीच्या काळात सुपेकर गावात येत असल्याची माहितीही गावकऱ्यांनी दिली आहे. 2000 सालापासून ते 2025 पर्यंत सुपेकर लोकांना लुटत राहिले, मृत्यूच्या दारापर्यंत लोटत राहिले, पण तरीही सरकारला त्यांच्यावर कारवाई करावीशी वाटली नाही. 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून मंत्री जेलमध्ये जातो आणि तब्बल 800 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असलेला पोलीस अधिकारी फक्त साइड पोस्टिंगला जातो. हा कुठला न्याय? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.